ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागातील गाळे वाटप प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। ज्यांची जमीन सरकारी कामांसाठी घेतली गेली अशांना गाळे देण्याची योजना असतानाही एकाच कुटुंबाने 4 गाळे हडप केल्याचा आरोप समोर आला आहे। ठाण्यातील नागरिक योगेश मुंद्रा यांनी हा गंभीर खुलासा करत नागरिकांना चकित केले आहे। नक्की त्यांनी काय सांगितले आहे ते सविस्तर ऐकूयात। हे ठाणे महानगरपालिकेचे स्थावर मालमत्ता विभागाचे हे गाळे आहे। आता स्थावर मालमत्ता विभागात एक लिपिक जिथे सोलंकी करून हा काम करतो आणि त्यांनी ह्या गाळ्यांच्या वाटप स्वतःच परिवाराच्या लोकांना करून टाकले आहे। आता कसं आहे की हे त्या गाळ्यांच्या वाटपाचे हे अलॉटमेंट लेटर आहे। चेतना नितेश सोलंकी, मग त्याची आई शारदा केशव सोलंकी। आता हे चेतना नितेश सोलंकी हे जितेश सोलंकी यांच्या भावाची बायको आहे। यांचा कुठेही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत कुठेही काय मालमत्ता यांची रस्ता रुंदीकरण किंवा दुसऱ्या कुठल्याही याच्यामध्ये गेली नाही आहे। फक्त खोट्या कागदाच्या आधारावर या लोकांनी स्वतः आपसापसात हे गाळे वाटप करून घेतले आहे। तर माझं म्हणणं असं आहे की हे गाळे जे वाटप करणारे जे महाशय आहे, ज्यांच्या संगमताने हे गाळे वाटप झाले, त्याच्यावर सही आहे महेश अय्यर, जे ठाणे महानगरपालिकेचे नंबर 1 चोर आहे। चोर अधिकारी म्हणून जर ठाणे महानगरपालिकेत कोणाला आपण कुठला अवॉर्ड देणार असेल तर ते खरोखरच महेश अय्यर यांनाच भेटा। आता हे वाटप केलेले आहे सर्व महेश अय्यर यांनीच। पण माझं म्हणणं हे आहे की आता जेव्हा हे सर्व प्रकरण बाहेर येणार तेव्हा महेश अय्यरची प्रतिक्रिया काय असणार ते पण मी सांगतो की तो काय सांगणार की हे जे वाटपावर जी सही आहे ही त्याची नाही आहे आणि हे वाटपचे जे पण अलॉटमेंट लेटर आहे हे खोटे। पण हेच अलॉटमेंट लेटर यांना वापर करून हे गाळ्यांचे सध्याचे जे धारक आहे त्या लोकांनी प्रॉपर्टी टॅक्स स्वतःचं नावावर करून घेतले आहे। तर मग जर हे अलॉटमेंट लेटर खोटे आहे तर या गाळेधारक यांच्यावर FIR होणं हे गरजेचं आहे। आणि महानगरपालिकेने ही जी करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे ही परत घ्यायलाच पाहिजे, कारण ही प्रॉपर्टी त्या कर्मचारी आणि महापालिकेमध्ये काम करणारे लिपिक यांची नाही आहे। हे गरीब लोकांसाठी ही प्रॉपर्टी आहे, ज्यांचं खरोखरच रस्ता रुंदीकरणमध्ये गाळे गेलेले ते लोक 500 700 लोक यांची यादी आहे ठाणे महानगरपालिकेकडे, ज्यांना आत्तापर्यंत त्यांचे गेलेले गाळे भेटले नाही आहे। पण ही लोक एवढी बेकार आहे की म्हणजे एस्टेट डिपार्टमेंटमध्ये एवढे बेकार लोक आहे की हे लोक स्वतःच प्रॉपर्टीचे वाटप करून घेत आहे। कोणी अय्याशीसाठी प्रॉपर्टी घेतो आहे, कोणी स्वतःच्या फॅमिलीवाल्यांना प्रॉपर्टी द्यायला प्रॉपर्टी देतं। म्हणजे चाललं काय आहे महापालिकेत? अरे ही काय बापाची प्रॉपर्टी काय तुमची? हे एकूण 4 गाळे आणि हे 4 गाळे कमीत कमी बाजार मूल्य याचा कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये असेल। आता ह्या सर्वांमध्ये गंमत तुम्हाला सांगतो, म्हणजे वरतून खालपर्यंत हा एस्टेट डिपार्टमेंट पूर्णपणे भ्रष्टाचारमध्ये लिप्त आहे। आणि एकही अधिकारी याचा असं नाही आहे की जो खरा आहे की चांगला आहे। आता बघा, हे गेल्या वेळी जेव्हा आपण लोढामध्ये एक लाईव्ह केलेला तेव्हा एक महेश अय्यर यांना दिलेला एक गाळा, त्याचा वाटपाचं ताबा पावती मी तुमच्यासमोर आणली होती। त्या ताबा पावतीवर सही कोणाची आहे? उपायुक्त स्थावर मालमत्ता मनीष जोशी। आता तुम्हाला गंमताची गोष्ट सांगतो, चोरीमध्ये सहभाग असतो तो पण मनीष जोशी यांचाच, आणि ती चोरीची चौकशी करणारा हा पण आहे उपायुक्त मनीष जोशी। आता महाराष्ट्र विधान परिषदमध्ये एक लक्षवेधी झाली होती याच महेश अय्यरचा या अनधिकृत गाळ्या वाटपाबद्दल, आणि हे सर याची चौकशी कोणी केली? मनीष जोशींनी। हे बघा, तर मला एक समजत नाही ठाणे महानगरपालिकेकडे कोणी कर्तव्यदक्ष अधिकारी राहिला आहे की नाही आहे की हे चोर समार अधिकारी हेच चौकशी करत बसणार आहे, स्वतः वाटप करणार आणि स्वतः त्या वाटपाची चौकशी करणार? हा कुठला न्याय आहे? मग मला एक गोष्ट सांगा, मग न्याय कुठून भेटणार आहे? तुम्ही जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये तुम्ही महेश अय्यर याला क्लीन चिट दिली। अहो क्लीन चिट कशी दिली? ते पेपर कुठे? ते पेपर खरे आहे की खोटे हे कोणी सांगणार आहे लोकांना? तुम्ही आपसापसात ते महानगरपालिकेची प्रॉपर्टी स्वतः वाटप करून घेत आहे आणि लोकांना गंडा टाकताय आणि आयुक्त हे फक्त बसून तमाशा बघताय। आता हाच मनीष जोशी कलवा, दिवा, मुंब्रा इथे जे झालेले अनधिकृत बांधकाम आहे त्या सर्व अनधिकृत बांधकामाचा मेन रिस्पॉन्सिबल ऑफिसर हा मनीष जोशीच आहे, कारण त्याचाच परिमंडळ होता जिथे सर्वात जास्त अनधिकृत बांधकाम झाले। पण तरी ठाणे महानगरपालिकेने चौकशीच्या नावावर या मनीष जोशीवर कुठलीही कारवाई केली नाही।
अजून तो त्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे, महापालिकेमध्ये कार्यरत आहे. फक्त नावासाठी एक शोकॉज नोटीस काढलं आणि बस ते चौकशी तिथेच बंद करून टाकली. हे कधीपर्यंत चालणार आहे? ठाणे महानगरपालिकेची दर दिवशी हायकोर्टातर्फेतून इज्जत काढली जाते, पण तरीही ठाणे महानगरपालिका ह्याला लाज वाटत नाही. आणि तरी मनीष जोशी सारखे आणि हे जितेश सोलंकी सारखे अधिकारी आजही ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. यांच्यावर चौकशी कधी होणार? मी काय बोलतो, पैशांसाठी करतो की काय, पण त्यांनी ते पुरावं सिद्ध करावं की मी हे पैशांसाठी करतोय किंवा त्यांना त्रास देण्यासाठी करतोय. आता मी जे काय सांगतोय ते मी डॉक्युमेंट सकट सांगतोय आणि डॉक्युमेंट हे मी पब्लिक डोमेनवर टाकतोय. मला पैसेच पाहिजे किंवा मला त्यांना त्रासच द्यायचा आहे, तर हे ब्लॅकमेलिंग करण्याचे वेगवेगळे तरीके, हे सर्व करण्याचे धंदे मी नाही करत. हे धंदे ह्यांचे की लोकांच्या प्रॉपर्टी, लोकांचे हक्क हे चोरी करायचे आणि स्वतःचं जेब भरायचं. महेश अय्यर हा कुठल्या लेवलचा कॅरेक्टर आहे हा सर्वांना माहिती आहे. आणि महेश अय्यरसारख्या कॅरेक्टरांना आणि हे जितेश सोलंकी सारख्या कॅरेक्टरांना वाचवणारे सर्वात मोठा कॅरेक्टर आहे मनीष जोशी. कारण कसं आहे, हे लोक चोऱ्या करणार, डाके टाकणार आणि त्याच्यामधून पैसे घेऊन काय ना काय मनीष जोशीला पण देत असतील. म्हणून मनीष जोशी यांना क्लीन चिट देतोय आणि प्रत्येक चौकशीमध्ये मनीष जोशी कसं काय बाहेर येतो? अरे एवढे इल्लीगल धंदे केले, एवढी इल्लीगल बांधकामी झाली आहे. परिमंडल उपायुक्त असताना मनीष जोशींनी काय कारवाई केली? मनीष जोशीवर कोणाचा असा आशीर्वाद आहे? अरे मनीष जोशीवर कोणाचा आशीर्वाद आहे मनीष जोशींनी सांगावं. पण मनीष जोशी सारखे उपायुक्त हे ठाणे महानगरपालिकेत असायलाच नकोय. तुम्ही AMCवर कारवाई करताय, तुम्ही एक साध्या ऑफिस सुपरिटेंडंट किंवा वॉर्ड ऑफिसरवर कारवाई करताय, मनीष जोशीवर कारवाई का नाही? त्यांच्याच परिमंडलमध्ये 500चं वर इल्लीगल बांधकाम झाले, मग मनीष जोशीला रिस्पॉन्सिबल का आपण काढत नाही? मी माननीय विधानसभा अध्यक्ष यांना एक पत्र लिहिलं आहे ऑलरेडी आणि ठाणे महानगरपालिकेत होत असलेले हे घोटाळे ह्यांच्याबद्दल विधानसभेची पण दिशाभूल केलेली आहे असं मी त्यांना पत्र लिहिलं आहे. कारण गेल्या वेळी जेव्हा लक्षवेधी झाली त्या लक्षवेधीमध्ये या मनीष जोशींनी हीच चौकशी करून त्या चौकशी अहवालावर सही करून ती चौकशी बंद केली की बाबा हे जे काय वाटप झालेले ते बरोबर झाले आणि ते पेपर डॉक्युमेंट सर्व काही ओरिजिनल आहे आणि ते सर्व काही बरोबर. पण खरं जर ते डॉक्युमेंट्स बाहेर आणले आणि यांनी पब्लिकली ते डॉक्युमेंट दाखवं, मी ते सिद्ध करून दाखवतो की ते डॉक्युमेंट सर्व खोटे आहे आणि हे सर्व वाटप आणि हे सर्व याच्यामध्ये मनीष जोशी हा पण एक रिस्पॉन्सिबल ऑफिसर आहे. कारण स्थावर मालमत्त्यामध्ये हे सर्व झोल झपाटे हे सर्व झाले, तर मग ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल ऑफिसर हे मनीष जोशी पण आहे जेवढं महेश अय्यर आहे. कोर्टात जाणार मी. तसं देखील या स्थावर मालमत्तेच्या कारभाराबद्दल मी सर्व डॉक्युमेंट गोळा करतो आहे ठाणे महानगरपालिकेतून. पण मला माहिती आहे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा मनात चोर आहे, म्हणून हे डॉक्युमेंट ते कधी मला देणार नाही आहे आणि हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेच नाही, तर मग हे डॉक्युमेंट कधी पब्लिक होणारच नाही आहे. आणि म्हणून ह्या सर्व प्रकरणाबद्दल मी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आणि एस्टेट डिपार्टमेंटमध्ये होत असलेले पूर्ण झोळती पूर्णपणे चौकशी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेवर दबाव टाकणार. वैयक्तिक वाद असं काहीच कोणाबरोबर नाही. मी बघा, वैयक्तिक वाद असो की काही पण असो, मी जे सांगतोय मी तुमच्यासमोर डॉक्युमेंट घेऊन सांगतोय. आता मी तोंडी फक्त एक ॲलिगेशन तर करत नाही. माझ्याकडे जे काय जर मी चुकीचं सांगतोय, काय मी खोटं सांगतोय, तर त्यांनी माझ्यावर डिफेमेशन टाकावं ना. कोर्ट कानून सर्वांसाठी आहे ना. मी चुकीचं बोलतो, आजपर्यंत माझ्यावर काही कारवाई का नाही केली त्या लोकांनी? एक छोटासा मला कधी नोटीस पण नाही आला का? कारण त्यांना पण माहिती आहे मी जे सांगतोय ते खरं सांगतोय आणि माझे आरोप हे खोटे ते नाही, हे पुरावे सकट मी आरोप करतोय. इतके वर्ष तुम्ही काम करतात, कोणाकडनं काही धमकवण्याचा किंवा काय अरेरावी किंवा दाबण्याचा प्रयत्न केला जातोय? मला अनेकदा अशी धमकी आली आहे, अनेक वेळा मला दाबवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच महेश अय्यरनी 3 वर्ष अगोदर माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलं होतं, पण ह्याच महेश अय्यरनी त्यानंतर कोर्टामध्ये येऊन स्वतः कोर्टाच्या समक्ष सांगितलं की योगेश मुंद्रा याच्या त्या खंडणीमध्ये कुठलाही सहभाग नव्हता आणि मी चुकीने त्याच्यावर ते खंडणीचा गुन्हा दाखल केला. आता ह्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग कोण करतो, कोण काय करतो याच्यानी आपल्यासमोर ओपनली स्पष्ट होतं आहे. जर मी खंडणी केली असेल तर महेश अय्यरनी कोर्टात येऊन का असं जबाब दिलं आहे हे त्यांनी विटनेस बॉक्समध्ये येऊन सांगितलं आणि त्या खंडणीच्या प्रकरणावरून मला ॲक्विटल भेटलं आहे. मी पूर्णपणे निर्दोष सुटलो आहे आणि आज माझ्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नाही, काहीच नाही. न्याय मिळत नाही महानगरपालिकेत. हे वरतून खालपर्यंत. आता बघा ना, एक लिपिक 4-4 2-3 करोडचे गाळे घेऊन बसलं आहे, त्याच्यावर एक AMC होता. म्हणजे
लिपिकाला एमती केलेला तो त्याचा नाव महेश आहेत. त्यांनी 5-10 गाळे घेतलेले. मग त्याच्यावर आता ते उपायुक्त आहे मनीष जोशी. आता या मनीष जोशींनी पण किती गाळे घेतले, किती घरं घेतले त्यालाच माहिती. अजून त्याचे काय पुरावे माझ्याकडे आहेत नाही. पण खरोखरच मनीष जोशीचं पण याच्यामध्ये सहभाग आहे. कारण मनीष जोशीच या लोकांना वाचवतोय आणि चौकशी ही मनीष जोशीकडे जाते आणि मनीष जोशी या चौकशीनं बंद करतो. तर मग ह्याच्यामध्ये काहीतरी कमर्शियल ॲक्टिव्हिटी झाली असेल ना, म्हणून तुम्ही चौकशीमध्ये क्लीन चिट देताय. ओपनली दिसतंय पुरावे खोटे तरी तुम्ही क्लीन चिट देताय. आता तुम्हाला ह्याच्यामध्येच एक पुरावा दाखवतो. हे 2 वेगवेगळे अलॉटमेंट लेटर आहे. यांचा आउटवर्ड नंबर बघा 5110, तारीख बघा 19/3/2020. हा दुसरा अलॉटमेंट लेटर आहे. त्याचा आउटवर्ड नंबर बघा 5110, तारीख बघा 19/3/2020. एकाच आउटवर्ड नंबरचे 2 अलॉटमेंट लेटर कसे होऊ शकतात? हे काय नजर चुकीचे धंदे आहे का? रजिस्टरमध्ये चेक करा ना, यांचे डॉक्युमेंट्स बघा ना कुठे आहे. हे सार्वजनिक करा डॉक्युमेंट्स. अरे हे गाळे भाड्याने देऊन हे लोक भाडे कमवत आहे, घरं चालवत आहे. हे कोणाचे, यांच्या बापाचे गाळे आहे का? हे जनतेचे पैशांचे गाळे. हे जनतेला ना देऊन हे लोक स्वतःमध्ये वाटप कसं करू शकतात?